ऑपरेशन टायगर नंतर आता दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आत्राम यांनी ऑपरेशन तुतारीचा इशारा दिलाय। 12 डिसेंबर पर्यंत 5 खासदार दादांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचं आत्राम म्हणाले आणि त्यावरून आता सुप्रिया सुळेंनी चॅलेंज दिलंय। पाहूयात। माझा अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात। मला वाटतं डिसेंबर 12 पर्यंत येतील ते। 5 खासदार कोण आहेत याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं। 12 डिसेंबर पर्यंत पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार दादांच्या राष्ट्रवादीत येतील असा दावा बाबा आत्राम यांनी केला। काही दिवसांआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर करत ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फोडलेत आणि आता ऑपरेशन तुतारीवरून आत्राम यांनी इशारा दिलाय। तर सुप्रिया सुळेंनी सुद्धा कोणते 5 खासदार आहेत त्यांची नावं सांगा असं चॅलेंज दिलंय। माझा अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात आपला राष्ट्रवादीमध्ये आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे। जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे। सुनेत्राताई यांच्या नेतृत्वामध्ये आता लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि पक्ष मजबूत होत आहेत। काही माजी खासदारसुद्धा पक्षात येऊन राहिले, ते माजी आमदारसुद्धा पक्षात येऊन राहिले आणि आजी आमदारसुद्धा येऊ शकतात आणि आजी खासदारसुद्धा येऊ शकतात। त्याला काही प्रॉब्लेम मला दिसत नाही। मला वाटतं डिसेंबर 12 पर्यंत येतील ते। 12 डिसेंबर पर्यंत। हो, मला माहिती नाही बाबा आत्रामांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असते। असं काही घडून यायचा विषय नाही। आम्ही 8 खासदार कालही एकत्र होता, आजही आणि उद्या आहे आणि बाबा आत्रामांकडे 5 खासदार कोण आहेत याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं। एवढं काय, जर येणारच असतील 5 बाबा आत्रामांकडे तर बाबा आत्रामांनी 5 नावं सांगावी कुठले 5 आहेत। मी त्यांच्याबरोबर कुठेही बसायला चर्चेला तयार आहे। मग बाबा आत्राम मला का घेत नाहीयेत, मला का सोडतायत? बाबा आत्रामांनी माझ्याशी पण बोलावं। 5 कशाला, आज चहा ठेवू। पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत आणि कारवाईपासून वाचण्यासाठी 5 खासदारांचा एक गट बाहेर पडणं आवश्यक आहे। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके, अमर काळे, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग सोनावणे, भास्कर भगरे आणि सुरेश म्हात्रे असे पवारांच्या राष्ट्रवादीचे हे 8 खासदार आहेत। पण खासदारच नाही तर आमदारही संपर्कात असल्याचा दावा आत्रामांनी केलाय। मात्र खुद्द शरद पवारांनी एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला। शिवसेनेचे आमदार आता फुटलेले आहेत, राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात राशीच्या मोठ्या प्रमाणात मीडियाच्या त्याला काय अर्थ नाही, आमचा एक सुद्धा राहणार नाही। 2022 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार आणि खासदारांच्या फोडाफोडीचं सत्र सुरू आहे। उद्धव ठाकरेंना 2 वेळा त्याचा अनुभव आला। आता पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर असल्याचं आत्राम उघडपणे सांगतायत। पुण्याहून प्रदीप कापसेसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।